पावलाच्या बाजूला जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपण करायचंय. सावकाश सरळ तळव्याच्या दिशेनं पाऊल फिरवून घ्या. जागे. धन्यवाद. यानंतर पुढील सूत्र प्रशांत. इतकं खाली वाचायचं की आपण खुर्चीवर त्या ठिकाणी बसतो आहोत. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी करू नका. एक पथ्य पाळायचं आहे. आपला गुडघा जो आहे तो गुडघा आपल्या पावलांच्या पुढे जायला नको आणि पायामध्ये किंचित अंतर घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाहेरच्या दिशेला घ्यायचा. श्वास घेत सावकाश मस्त काढून घ्या. आपण आळस देतो ना, एकदम छान फ्रेश वाटतं. नजर स्थिर म्हणजे बॅलन्स राहतं. पोटात खेचा. चला काच खाली, हात समोर. यानंतर आपण वृक्षासन करणार आहोत. तोलासन आहे. हाताचे तळवे वरच्या दिशेला. व्हेरी गुड. ज्योत भाग्यवंत नष्ट कराया अज्ञानाच्या, नष्ट कराया अज्ञानाच्या. निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये योग दिन हा मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे आणि विशेषतः शाळांमध्ये देखील नवीन पिढीमध्ये योगाच्या बाबतचे विशेष महत्त्व सगळ्यांना कळणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे योग दिन देखील तिथे मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्यात येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.